चिमुकलींवर अत्याचार झाल्याप्रकरणी बदलापूरकरांचा 9 तासांपासून रेल रोको, पोलिसांनी कारवाईस दिरंगाई केल्यानं संतप्त नागरिक रस्त्यावर, आरोपीला फाशी देण्याची मागणी. बदलापूर अत्याचार प्रकरणी कारवाईमध्ये दिरंगाई करणारे पोलीस अधिकारी निलंबित. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि हेड कॉन्स्टेबल यांनाही निलंबित करण्याचे आदेश. फडणवीसांची ट्विट करत माहिती. आंदोलकांच्या मनामध्ये जेवढा राग तेवढाच सरकारच्याही मनात. आरोपीवर कठोर कारवाई करणारच, गिरीश महाजनांचं आश्वासन. आंदोलन थांबवून रेल्वे सुरळीत करण्याची विनंती. बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर वातावरण चिघळलं. रेल्वे ट्रॅकवरील आंदोलकांना हटवण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावाकडूनच दगडफेक. बदलापूर पूर्वेतील पोलीस अधिकाऱ्यांची बदली. बदलापुरातील आदर्श शाळेमध्ये 2 चिमुकलींवर लघुशंकेसाठी जाताना कर्मचाऱ्याकडून अत्याचार. संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड. बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन. कारवाईमध्ये दिरंगाई होणार नाही. खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालणार. मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीसांची प्रतिक्रिया. बदलापूरच्या शाळेतील अत्याचार दडपण्याचा प्रयत्न करणारे लोक. भाजपचे उद्धव ठाकरेंचा थेट आरोप. तर दिरंगाई न करता गुन्हेगारांना लवकर शिक्षा द्या, ठाकरेंची मागणी. लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल, पण सुरक्षित बहीण योजना पाहिजे. बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर नागरिक आक्रमक. बदलापूरच्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी 12 तास का लावले? राज ठाकरेंचा सवाल. आरोपीला कठोर शिक्षा होईपर्यंत महाराष्ट्र सैनिकांनी मुद्दा लावून धरावा, राज ठाकरेंचं आवाहन. अधिकाऱ्यांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाही. सरकारने राजीनामा द्यावा. बदलापुरातील अत्याचार घटनेनंतर सुप्रिया सुळे आक्रमक. प्रशासनाकडून बदलापुरातील संबंधित शाळेला कारणे दाखवा नोटीस. बदलापुरातील घटना संतापजनक. मुलींच्या समुपदेशनावर आजच चर्चा होणार. दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. सत्ताधाऱ्यांकडूनच गुन्हेगारांना अभय. बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी. अंबादास दानवे यांची मागणी. कायदा गेला उडत, अशा लोकांना रस्त्यावर चिरडून मारलं पाहिजे. बदलापुरातील घटनेनंतर संजय शिरसाट आक्रमक. विधानसभा निवडणुकीबाबत अमित शहांसोबत फडणवीस, विनोद तावडे, बावनकुळे यांची बैठक. जेपी नड्डा सुद्धा उपस्थित. दरम्यान फडणवीसांसोबत शहांच्या 2 बैठका झाल्याची माहिती. आरोप करणाऱ्या नवाब मलिकांना मांडीवर घेऊन बसले. तर फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेलं पत्र मागे घ्या. मलिकांवरील खटले खोटे असल्याचं जाहीर करा. संजय राऊतांचा हल्लाबोल. महायुतीमध्ये अंतर्गत वाद. अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू. तिकीट वाटपावेळी महायुतीमध्ये खून खराबा होईल, संजय राऊतांची टीका. झिशान सिद्दीकी आणि हिरामण खोसकर अजित पवारांमध्ये भेट. मतदारसंघातील कामांबाबत चर्चा करण्यासाठी भेट. झिशान सिद्दीकींची प्रतिक्रिया. बाबा सिद्दीकी आमच्याकडे, झिशान सिद्दीकीही आमच्याकडेच येणार. मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आज मालेगाव बंदची हाक. सकल हिंदू आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश. रामगिरी महाराजांच्या विरोधामध्ये कोल्हापुरातील मुस्लिम समाजाचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन. वादग्रस्त वक्तव्यामुळे रामगिरी महाराजांवर कारवाईची मागणी. अजित पवार गट नितीन पाटलांना राज्यसभेची उमेदवारी देणार. साताऱ्याची जागा निवडून आणा, नितीन पाटलांना खासदार करतो. लोकसभेवेळी सभेत अजित पवारांचा शब्द. जागा वाटपासंदर्भात आज आणि उद्या दिल्लीमध्ये महायुतीची बैठक. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार. मुंबईत उद्या महाविकास आघाडीची बैठक. जागा वाटपावर चर्चा होणार. बैठकीला समन्वय समितीमधील नेतेही उपस्थित राहणार. आज मुंबईमध्ये सद्भावना दिवस संकल्प मेळावा. उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार उपस्थित राहणार. मेळाव्यानंतर बैठक होणार. लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री वयोश्री योजनेला गती मिळणार. लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला 3,000 रुपये मिळणार. मुख्यमंत्री कार्यालय योजनेची देखरेख करणार. रामटेकसाठीचा 250 कोटींचा निधी मुख्यमंत्र्यांकडून होल्डवर. रामटेकमधून अपक्ष निवडणूक जिंकलेल्या आशिष जयस्वाल यांची भूमिका स्पष्ट नसल्यामुळे निधी होल्डवर ठेवल्याची माहिती. सूत्रांची माहिती. केंद्र सरकारकडून खादीचा तिरंगा वापरणं बंद. पॉलिस्टर तिरंग्यासाठी सरकारनं पॉलिस्टर चीनमधून आयात केलं. सोनिया गांधींचा वृत्तपत्रामध्ये लेख.
राज्यातील निवासी डॉक्टरांचा संप आजही सुरू. कोलकातामधील डॉक्टर हत्या प्रकरणी सुप्रीम कोर्ट सुमोटो घेत आज सुनावणी करणार. दमदार पावसामुळे भीमा आणि कृष्णा खोऱ्यामधील धरणं तुडुंब. तरीही पश्चिम महाराष्ट्रामधील 1,67,000 नागरिकांना 69 टँकरनं पाणी पुरवठा. राज्यामध्ये पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा अंदाज. आज आणि उद्या कोकणामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. मराठवाड्यासह विदर्भात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा.